लेट्स स्टार्ट. करूया मॅचला सुरुवात. ओव्हर दी विकेट. दीपक टू बॅटर. विशाल. तर डायरेक्ट हिट बनली असती तर जरूर यावरती देखील आपण पाहतो धोक्याची घंटा वाजली होती. आता विशालच्या बॅटमधून सिंगल रन येत असताना संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आता धाव आपण पाहतो एक चेंडू पूर्ण होत असताना एक देखील पाहायला मिळते. अविनाश बोरगे मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेले आपण पाहतोय. जय फटका खेळलाय. थोडासा मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. फटका फसला जातोय. अजय सुर्वे कॅच कंप्लीट आणि यावेळी विकेटचं पतन. बॅटर आउट. म्हणजेच आपण पाहतोय कॉप्स अविनाश जातील यावेळेला माघारी. यावेळी कॅच टिपले तो मात्र अजय सुर्वे आपण पाहतोय आउटफील्ड मधून धावत आला आणि त्यानंतर मात्र अतिशय चेंडूवरती नजर जमवत असताना कॅच कंप्लीट केली जाते. रिप्ले टेलिकास्ट पाहायला मिळतोय स्लो मोशन मध्ये. चेंडू हवेमध्ये खूप काळ राहिला त्यानंतर अजय सुर्वेंची त्याच्यावरती नजर राहिली आणि यावेळी कॅच दर्जेदार कंप्लीट केला जातोय. ज्यावेळी मात्र आपण पाहतोय एक चांगला झेल आपणास पाहायला मिळाला अजय सुर्वे यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन. बॅटर आउट. म्हणजेच आपण पाहतोय कॉप्स अविनाश आता यावेळी मात्र माघार येताना पाहायला मिळतील. 3 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार. अजून एक वेगवान चेंडू. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा शोधलाय अजय सुर्वेंना. कॅच तर बनली नाही परंतु धावा जरूर वाचवलेत. एकच धाव येणार आहे का? होय एकच. एक धाव येताना आपणास पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणाऱ्या 2 आकड्यावरती. ही मॅच जो संघ विजय होईल तो मात्र जे जे जळव संघासोबत 2 हात करणार आहे याची देखील तयारी ठेवायची आहे. कारण की जे जे जळव संघ आपण पाहतोय पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. यावेळी कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय. बैठा फटका देखील आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही बनवला जात. डॉट बॉल येतोय आणि या डॉट चेंडूची 5 बॉल कंप्लीट होत आहेत. एक शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 आकड्यावरती. अजून एक डॉट बॉल. आता मात्र आपण पाहतोय चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ज्यावेळी सलगचे 2 चेंडू निर्धाव येत असताना ओव्हर संपते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम झुंजार बोरगेवाडी संघ. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 2 फक्त पाहायला मिळाल्या ज्या मात्र दीपकने खर्च केल्या. जाऊया दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने. विक्रम कवटेकर दाद्याचा पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील डॉट येणार आहे का? एस पॉइंट वरतून चेंडू अगदी आपण पाहतोय अडवण्यासाठी धावत आला होता. क्षेत्ररक्षक चेंडू फीड केला जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत आणि यानंतर होणारी मॅच असणार आहे. एक एक्झिबिशन आपण मॅच पाहतोय.
यावी मॅक्सिमम येतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यावी वेगाने हाताळलाय. यावी मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव पद्धतीने खेळून काढला जातोय. आता 4 बॉल पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा. या वेळेला 8च पाहायला मिळतील कारण की हा चेंडू निर्धाव आलाय, हा चेंडू डॉट आलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अगदी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओ फुल टॉस चेंडू आणि हा फुल टॉस सहजासहजी सोडणार नाही असा फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंड वरती. त्यानं तेच करून दाखवल्याचे आता करायचं होतं आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. यानंतर होणारी मॅच आजच्या दिवसामधली एक शेवटची मॅच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. एक्झिबिशन मॅच असेल, प्रेक्षणीय मॅच असेल, म्हणजेच सह्याद्री पठार विरुद्ध समर्थ पठार या दोन संघादरम्यान आपण पाहतोय मॅच खेळवली जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे खेळाडू तयार देखील राहायचे आहे. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळतात 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये कहाणी वेगळी राहिली होती, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर या ओव्हरमध्ये आले 16 रन्स, ज्या मात्र आपण पाहतोय मॅचला आणि या मॅचमध्ये झुंजार बोरगेवाडी संघाला फ्रंटफूटवरती नेऊन ठेवतात. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता धावा पाहायला मिळतात धावफलकावरती 18. यावी स्विचिटचा फटका, याच्यावरती डीप मध्ये कोणी तैनात नव्हतं आणि याच्यावरती पंच कळवतायत की या धावा 6 आहेत. षटकार आहे, हो या षटकार येताना पाहायला मिळतो आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 24 धावा. या ओव्हरची देखील सुरुवात केली आहे. विशालच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. त्या संघाचा आपण पाहतोय रणधुरंदर मातब्बर खेळाडू, त्याच्या जवळ देखील आपण पाहतोय कुवत आहे, त्याच्या जवळ देखील क्षमता आहे. कॅपेबल बॅटर आपणास पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरतून, ज्याच्या बॅट मधून या धावा यायला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये खडतर प्रवास होता, परंतु तदनंतर आम्ही त्याच ओव्हरमध्ये शिकलो की बॅटिंग कशी करायची, या मॅचमध्ये फ्रंटफूटवरती आपल्या संघाला कसं आणायचं, त्याचं देखील जिवंत उदाहरण आपणास पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विशाल मिस्टर पॅडी पुढे येऊन फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेग रिजन वरतून आपण पाहतोय फॉरवर्ड मध्ये डीप कव्हर मध्ये कोणी नव्हतं. यावेळी देखील सलग जाता मात्र दुसरा मोठा फटका. संघाची धावसंख्या 4 धावेने जाऊन पोहोचते आता 28 या आकड्यावरती. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. चारही बाजूला आपण पाहतोय फटके खेळले जात आहेत. स्विच हिट प्रत्येक फटके आपणास पाहायला मिळतात विशालच्या माध्यमातून. एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आपणास पाहायला मिळतो झुंजार बोरगेवाडी संघाचा हा सलामीवीर. पुढे सरसावून सरळ बॅटिंग क्षेत्ररक्षक आहे फेकी वेगाने. बॅकअप नाहीये, बॅकअप आउटफील्ड वरती पाहायला मिळाला. या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते, म्हणजे ओव्हर थ्रोच्या जोरावरती अजून एक धाव आपणास पाहायला मिळाला. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावरती 3 बॉल पूर्ण होत असताना.
या चेंडूवरती सिंगल रन येताना पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळतात 31 धावा. या ओव्हरमधील 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 31. शेवटचे 2 चेंडू. सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मागील 2 चेंडूवरती स्ट्राईक रोटेशन चांगलं पाहायला मिळालंय. आता एक शेवटचा बॉल असेल स्ट्रायकिंग एंडवरती. विशाल ज्याच्या बॅटमधून ह्या धावा रचलेत तोच बॅटर आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा कसा सामना करेल स्ट्रायकिंग एंडवरतून ते देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेकी करावा लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय स्टेप काउंट करावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू फेकी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय कोणतं समीकरण पाहायला मिळेल. परंतु या चेंडूवरती समीकरण असं राहिलं की वाईट बॉल आला, एक्स्ट्राची रन आली. एक्स्ट्राची रन येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत असताना संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. 1 ने वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आमच्या शुभम साळुंके गुणलेखक यांच्या माध्यमातून 33 वरती नेऊन पोहोचवले. शेवटचा बॉल स्विच इट पुन्हा एकदा खेळून काढला जातोय. अगदी हवाई हल्ले आपणास पाहायला मिळतात या मॅच मध्ये. विशालच्या बॅटमधून अजून एक दमदार षटकार आणि या षटकाराने ओव्हर संपवली जाते. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. टीम झुंजार बोरगेवाडी संघ. वैभव मोरे बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या संघाचा गोलंदाज वैभव मोरे. चेंडू हवेमध्ये स्वतः वैभव जातोय. चेंडूवरती नजर जमवतोय. कॅच कंप्लीट म्हणजे विकेटचं पतन झालंय. ओमकार यावेळी आता मात्र आपण पाहतोय एक चांगला खेळ करून माघारी जाताना पाहायला मिळतोय. टीम झुंजार बोरगेवाडी संघाचा एक मातब्बर खेळाडू यावेळी मात्र आपण पाहतोय विकेट गमवत असताना माघारी येताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळी फ्लॅटेड वन म्हणजे हा फ्लॅटेड षटकार पाहायला मिळतोय. तो आला डगआउट मधून आला येत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. षटकार खेचत असताना संघाची धावसंख्या 45 आकड्यावरती नेऊन ठेवली. असा बॅटर राहुल आपणास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. काय स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. तर क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. डीप मध्ये आपण पाहतो इनफिल्ड वरतून क्षेत्ररक्षक आणला जातोय. अजून एक चांगला फटका बॅकवर्ड स्पेलिंग रिजन मध्ये आउटफील्ड वरतून क्षेत्ररक्षक धावत येतोय. चेंडू फील्ड करणार आहे. सिंगल रन केली जाते आणि यावेळी सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 46 धावा. 3 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 46. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर. चेंडू गरखण गिरकी घेत असताना पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने प्रस्थान होतोय आणि या चेंडूवरती देखील 4 धावा मिळत आहेत. म्हणजे या 4 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 50 आकड्यावरती. म्हणजेच धावांचं अर्धशतक पाहायला मिळतंय या बॅटरांच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन टीम झुंजार बोरगेवाडी. 4 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. एक क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतो 2 धावा खर्च केल्या होता तो दीपक होता.
परंतु तदनंतर येणारे गोलंदाज आणि त्यांचा घेतला जाणारा खरपूस समाचार हा देखील लाजवाब होता. स्विच इट, यावेळी देखील फ्लॅटेड आहे. त्या दरम्यान अजय सुर्वेंना तैनात केलं होतं, त्यांच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय तर कोणाला सापडणार नाही. ही देखील कहाणी असेल, ही देखील शोकांतिका असेल. अजून एक दमदार षटकार जो मात्र आपण पाहतोय डाव्या हाताने खेळत असताना ठेवून काढला जातो आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वैयक्तिक 10 बॉल 30 वरती खेळ करतोय. 57 धावा धावफलकावरती आता मात्र टांगल्या जात आहेत या 4 ओव्हरमध्ये या बॅटरांच्या माध्यमातून. त्यामध्ये मात्र आपण पाहतोय मोलाचा वाटा जो मात्र असणार आहे या विशालचा. त्यानं मात्र एक विशाल खेळी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय नॉट आउट डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. आता यावेळेला 4 ओव्हरच्या अखेरीस धावा बनवल्या धावफलकावरती 57-58 धावांचं एक मोठं आव्हान दिलंय टीम श्री गणेश क्रिकेट टीम सूर्याची वाडी या संघाला. जरी 58 बनवल्या तर लगेच टॉस केला जाईल सूर्याची वाडी टीमचा अगेन्स्ट म्हणजेच विरुद्ध टीम जळऊ संघासोबत. जरी 58 बनवू नाही दिल्या तर झुंजार बोरगेवाडी संघाचा टॉस केला जाणार आहे जळऊ संघासोबत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला विनंती करेन स्पीडअप घ्या आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. चला जास्त वेळ कोणीही घेणार नाहीये, लगेचच मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मॅच देखील चालू करून घ्यायचे कारण की यानंतर अजून 2 मॅचेस आपणास खेळवायचे, त्याची देखील नोंद घ्या. बॅटर देखील पाठवून द्यायचे आहेत, विनंती करतो टीम.
येताना पाहायला मिळतोय. बॅटर स्ट्रायकिंग वरती आपणास पाहायला मिळणार आहे. अर्थातच वैभव मोरे, नॉस्ट्राईक यांना दीपक आपणास पाहायला मिळतोय. दीपक सुर्वे बॉलिंग मार्क वरती सोमेश या संघाचा महत्वाचा आणि एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. सोमेश आपण पाहतो ज्यानं पहिला चेंडू निर्धाव घेतलाय. फटका खेळला, चेंडू हवेमध्ये, बॅट स्विंग हातामध्ये झाली होती. या दरम्यान चेंडू कशाला गवस निघालून आला, तदनंतर कॅच कंप्लीट म्हणजे विकेटचं पतन. बॅटर यावेळी आता वैभव मोरे अगदी आपण पाहतोय शून्यावरती बाद होत असताना माघारी चाललाय. चला वेलकम डीजे मास्टर. अजून एकदा खोदून काढला जातोय. ग्राउंड वरचा सर्वात सेफेस्ट झोन सरळ दिशेला घेऊन काढणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक आलाय. यावी थोडासा मात्र आपण पाहतोय कमी गतीने बॉन्डलांच्या दिशेने जाणारा हा चेंडू जो मात्र आपण पाहतोय याच्यावरती 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 8 धावा. यावी कॅच कंप्लीट. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्यामधील आपण पाहतोय 2 महत्वाचे बॅटर माघारी गेले. तर अर्थातच आपणास पाहायला मिळतील वैभव मोरे आणि अजय सुर्वे माघारी जात असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम कवटेकर दादा आपणास पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये येताना. यावेळी देखील कॅच कंप्लीट म्हणजे आपण पाहतो अजून एक विकेट मिळवली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच सोमेशने मिळवली अजून एक विकेट आणि या ओव्हरची देखील आपण पाहतोय सांगता या विकेट निशी केली जाते. बॅटर आउट म्हणजे 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. मला फोन करायचा
तो आता पॅडी आणि दीपक असतील. यावेळी देखील मेसी स्ट्रोक असणार आहे का? चेंडू तर बाउंड्रीच्या दिशेने जातोय. यावेळी ट्रॅव्हल देखील होतोय म्हणजे या चेंडूवरती चौकार येताना या ओव्हरची सुरुवात जरूर केली दीपकने. त्याने देखील इरादे स्पष्ट केलेत. म्हणजेच आपण पाहतोय यावेळी हा चौकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. एक चेंडू पूर्ण झालाय. मॅक्सिमम येतोय. दीपकने मात्र आपण पाहतोय इरादे स्पष्ट केलेत या वेळेला, कारण की धावा येणं गरजेचं आहे. दीपक पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय का? या क्षेत्ररक्षक असेल त्याच्याकडून चूक. मिसफील्ड आहे. प्रेशर आहे. याच प्रेशरच्या जोरावरती मात्र चौकार मिळवला जातोय. संघाची धावसंख्या आता 3 बॉल पूर्ण होत असताना धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळत आहेत. होय, मागील इनिंगचा विचार करायला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या. तदनंतर या धावा बनवल्या होत्या आणि या टीमने मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 8 धावा बनवल्या होत्या. म्हणजे काहीसा सूर्याची वाडी संघ आपण पाहतोय कंपॅरिझन मध्ये या आतापर्यंतच्या घडीला पुढे असेल. आता 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. येणारे 3 चेंडू कसे फेकी केले जातील राहुलच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. यावेळी देखील बॅटची कडा नॉस्टा केन डेंजर झोन पॅडी होते. यावेळी विकेटचं पतन. कॉल चुकला आणि यावेळी कॉल चुकत असताना माघारी देखील जावं लागतंय. विकेटचं पतन. 4 बॉल पूर्ण होत असताना चौथी विकेट देखील गमावली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 22 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय उमेश हे देखील माघार येताना पाहायला मिळतील. ते देखील आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जेल विसावून माघार येताना पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा.
दीपक असेल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये सूर्याची वाडी संघाकडून एक विजयाची जो तेवट ठेवली जाईल असं देखील बोलायला हरकत नसेल, कारण की दीपकच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि तो धावा बनवतोय. अजून एक डॉट बॉल म्हणजेच मागील चेंडूचा आपण पाहतोय कॉपी पेस्ट पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. फटका तर खेळून काढला जातोय. उंची तर जास्त प्राप्त केली आणि यावेळी आपण पाहतोय लांबी देखील प्राप्त केली जाते. म्हणजे मी बोललो होतो तसंच काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विजयाच्या मधला अंतर कोण असेल तर दीपक सुर्वे ठरू शकतो का? या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 3 बॉल पूर्ण होत असताना. यावेळी देखील खेळून काढला जातोय अलॉंग दी कार्पेट. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. वेगाने आला होता चेंडू फील्ड केला तदनंतर फेकी देखील केला. एक सिंगल रन येते. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहे आणि या चेंडूवरती मोठे फटके येणं खूप महत्वाचं असेल ती सूर्याची वाडी या संघाला. हलक्या हाताने सिंगल रन येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 31 या आकड्यावरती. ओव्हर मधील आपण पाहतोय 5 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती दीपक. मेसी स्ट्रोक आहे आणि यावेळी विकेटचं पतन. एक शेवटची जो शेवट ठेवली होती ती देखील आपण पाहतोय विजली जाते. म्हणजे आता दीपक सुर्वे माघार येताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता गरज असेल 24 धाव्यांची गरज. सहा चेंडू मध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल येतोय. आता मात्र मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. असेल दोन धावा फक्त आलेत. आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवरती हा चौथा चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय. डीप कव्हर मध्ये खेळून काढला जातोय. दोघे क्षेत्ररक्षक धावतायत. यावरती धावा मिळणार आहे 4
आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले आता धावफलकावरती धावा 37 पाहायला मिळतात. 37 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 2 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. हो, हा फटका कोणता होता? अगदी या चेंडूवरती देखील आपला षटकार पाहायला मिळाला, परंतु आता मॅच मात्र आपल्यापासून दूर जात असताना षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी अजून 15 धाव्यांची गरज असेल. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम जे जळाव टीम कॅप्टन आणि विजय संघाचे टीम कॅप्टन लगेच येतील. टॉस देखील केला जाईल. DSP सर तुम्ही देखील तयार राहायचं आहे. मॅच फिनिश, मॅच विजयी. अर्थातच आपण पाहतोय टीम झुंजार बोरगेवाडी संघ झुंज देत असताना विजय मिळवते. थोडेसे प्रयत्न कमी पडले. अर्थातच आपण पाहतोय टीम सूर्याची वाडी संघाचे तुमचे देखील